श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पुरणपोळीचा स्वयंपाक आहे बरं का. हा दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ मात्र आज पोस्ट करते. वेळच मिळाला नाही, बाकीचेच व्हिडिओ होते त्यामुळं. तर अर्धा किलोची पुरणपोळी करणार आहे. त्यासाठी बघा कुकरमध्ये डाळ घेतली, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. मग परत शिजण्यासाठी डाळ आपलं पाणी टाकलं, 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मऊसूद शिजते. तोपर्यंत काय करायचं, पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ घेतले असं भरपूर सारं, कारण मला चपात्या पण करायच्या आहेत त्याच्यामुळं. आणि मीठ टाकलं आणि हळद टाकली. हळद मात्र मी पहिल्यांदाच टाकली बरं का. मी कधीच आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आहे ना, तुम्हाला सांगते, पुरणपोळी करताना ना पुरणामध्ये ना पिठामध्ये हळद टाकलेली. पण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं बऱ्याच जणींचं, म्हणून म्हटलं चला आपण पण टाकूयात, म्हणून टाकली. खरं पण मला काय आवडलंच नाही बरं का, खरं सांगते, कारण सवय नाही ना, सवयीचा परिणाम त्यामुळं. तर बघा अशा प्रकारे पीठ असं जरा घट्टसर मळून घेतलं आणि मऊसूद होण्यासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर कांदा चिरून घेतला आहे भजीसाठी. त्यामध्ये हळद टाकलेली आहे. त्याच्यासोबत धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची चिरून टाकणार आहे. लाल मिरची पावडर काही टाकणार नाही आहे बरं का. मस्त अशी गोल गरगरीत कांद्याची भजी करणार आहे. जिरं टाकलेलं आहे आणि थोडासा ओवाही टाकायचा आहे. हा कढीपत्ता आहे बरं का, कढीपत्ता बारीक चिरून टाकला आहे. छान लागतो बरं का भजीमध्ये, नक्कीच तुम्ही टाकून बघा कढीपत्ता बारीक चिरून असा. कोथिंबीर आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. कधीही भजी करताना कोथिंबीर मात्र भरपूर सारी टाकायची, मस्त लागते. आणि बघा मिरची टाकून घेतलेली आहे. हिरव्या मिरचीची शक्यतो करत नाही मी भजी, लालच मिरची पावडर टाकते. पण कधीतरी हिरवी पण छान लागते ना, कारण काय होतं मग ती जर हिरवी मिरची आली ना दाताखाली तर तिखट खूप लागते ना, त्यामुळं. थोडासा ओवा टाकला आणि थोडासा सोडा टाकायचा आहे, किंचित सोडा टाकायचा आहे, फार नाही टाकायचं आहे बरं का. आणि बघा ह्या छोट्या छोट्या बरण्या आपण आणलेल्या 13 रुपयाला आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता ह्याला काय करणार आहे, मी फक्त मिक्स करणार आहे बरं का. ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकणार नाही आहे. मिक्स करून तसंच ठेवायचं. आपण असंही भजी कधी तळतो एकदम शेवटी, जेव्हा आपलं सगळं होतं तेव्हा लास्टला आपण भजी पापड तळतो, तोपर्यंत ते पीठ चांगलं भिजते. आता इकडे डाळीचा कुकर पण झाला आहे. तर डाळ बघा अगदी मऊसूद शिजलेली आहे. पण ह्या वेळेला मात्र डाळ जरा माझी जास्त शिजली होती बरं का, कारण काही गडबडीत स्वयंपाक करत होते त्यामुळं पटापट करण्याच्या नादात आहे ना डाळ जरा जास्त शिजलेली. थोडंसं पुरण पातळ झालेलं, पण पोळ्यांना काही प्रॉब्लेम आला नाही बरं का. व्यवस्थित छान अशा पोळ्या झाल्या. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिल्याच असतील की कशा टम्म फुगल्या होत्या. गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाणी डाळीमध्ये टाकून त्याचं पाणी काढून घेतलं, डाळ कोरडी करून घेतली. आणि आहे ना आता तुम्हाला सांगते, ह्यामध्ये गूळ टाकून परतून घेणार आहे. ह्याच कुकरमध्ये, ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली ना, तर त्याच कुकरमध्ये मी पुरण परतून घेणार आहे. तुम्हाला वाटेल की काय बाई घाण कुकर आहे, पण नाही, डाळ शिजवलेलाच आहे बरं का. आणि मी काय करते तुम्हाला सांगते, अर्धा किलो डाळ घेतली तर अर्धाच किलो गूळ घेते, कमी नाही घेत, कारण अशा गोड पोळी आहे ना, पुरणपोळी खूप छान लागते त्यामुळं. आणि 1 चम्मचभर विलायचीची पावडर टाकली आणि पुरण शिजते तोपर्यंत म्हटलं बटाटा परतून घ्यावा. आमच्याकडे मात्र कसं असतं तुम्हाला सांगते, पुरणपोळी केली तर त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी करा, मेथीची भाजी करा, चपाती करा, हे असं असतं. किंवा मग पनीरची भाजी करा. कारण आहे ना तुम्हाला सांगते, कोणी पुरणपोळी आवडीने खातं तर कोणी पुरणपोळीला हातही लावत नाही. पण मला आणि मुलांना फार आवडते पुरणपोळी, म्हणून मी प्रत्येक सणाला पुरणपोळी करतच असते. भले मला त्याच्यासोबत खीर, चपाती, पुरी, पनीर बिनीर काही करावं लागलं तरी चालेल, पण पुरणपोळी मात्र करायचीच. प्रत्येक सणाला करायची म्हणजे करायचीच. आणि अर्धा किलोची करते. चला आता बटाटा परतायचा आहे, त्यामुळे फक्त हा जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीमध्ये परतून घेणार आहे बटाटा. ह्याला बाकी काहीच टाकणार नाही. आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं. असा बटाटा पुरणपोळी आमटी भाताबरोबर खूप छान लागतो बरं का. ज्यांना पुरणपोळी नाही खायची त्यांच्यासाठी हा असा पिवळा बटाटा करावा लागतो. काही सुंदर दिसते बघा, कलरनीच किती छान वाटते की नाही. आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची, म्हणजे आणखीन ह्याला लुकही सुंदर येतो आणि चवही छान लागते बरं का मैत्रिणींनो. अशा प्रकारे बघा बटाटा परतून घेतलेला आहे. आता म्हटलं बटाटा परतला आहे तोपर्यंत लगेच आमटीलाही फोडणी देऊयात. तर आमटीसाठी पातेलं ठेवलं, तेल टाकलं आणि तेलामध्ये लसूण टेचून टाकलेला आहे आणि कढीपत्ता. मी आमटीला लसूण टाकतच असते बरं का फोडणीला, तुम्हीही टाकून बघा जर टाकत नसताल तर, छान लागतो.
आणि त्यानंतर आपलं हे वाटण आहे वाटलेलं, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं मस्त असं काळं वाटण, काळं काळं भाजलेलं कांदा, खोबरं वगैरे आणि त्याचं हे वाटण आणि बस हे चांगलं तेलात परतून घ्यायचं चुरचूर चुरचूर होऊस तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर बघा घरचा आपला जो काळा मसाला केलेला आहे तो टाकला 4 चम्मच, जरा आमटी जास्त होती ना म्हणून बरं का. आणि हळद आणि मीठ बास एवढंच टाकते मी आमटीला, कारण की आपल्या घरच्या मसाल्यामध्ये एकदम चव खूप छान आहे आणि सगळे मसाले आहेत त्यामध्ये ॲड केलेले मसाला बनवताना, त्यामुळं आणखीन काही टाकायची गरज लागत नाही. आमटी, चिकन, मटण असं जर असेल ना तर मी फक्त आणि फक्त आपला घरचा मसाला टाकत असते, हळद मीठ बास. त्याला धणेजिरे पावडरही टाकत नाही, कारण भरपूर सारे धणेजिरे आपण मसाल्यामध्ये वाटलेले असतात. आणि जेवढं पाणी काढलं होतं बघा तेवढं पाणी काढलेलं आहे आणि मस्त असं आता त्याला उकळून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीरही टाकणार आहे. कोथिंबीरशिवाय कुठल्याही स्वयंपाकाला लूक येत नाही बरं का. कोथिंबीरचा टच म्हणजे एकच नंबर असतो आपल्या स्वयंपाकाला. आणि आता बघा हे पीठ जे मळून ठेवलेलं ना हे पाण्यातून काढून घेणार आहे आणि अगदी मऊसूद होतं बरं का मैत्रिणींनो हे पीठ. आणि मैदा वगैरे टाकायची गरज लागत नाही तुम्हाला. असं भिजवून ठेवलं ना पाण्यामध्ये, काही जण तेलातही भिजवतात बरं का, पण तेलात भिजवायचं म्हटलं तर पुन्हा एवढं मोठं तेल ठेवा आणि परत ते तेल म्हणजे खूप असं शोषून घेतं पिठाला, बरंचसं तेलही जातं आणि परत मग काय होतं राहिलेलं तेलही लगेच वापरून टाकावं लागतं. मग त्यापेक्षा पाणी इज बेस्ट ऑप्शन. आणि फक्त 1-2 पळीमध्ये मऊ लुसलुशीत पीठ मळून होते बघा एकदम छान असं पीठ मळून घेतलं. आणि पुरणही वाटून घेतलं. पुरण वाटताना मात्र तुम्हाला सांगते व्हिडिओ काय घेता आला नाही. आता मस्त अशा पुरणपोळ्या बनवणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे माझ्या आवडीचा स्वयंपाक आहे बरं का. मला आहे ना पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा कंटाळाच येत नाही, म्हणजे आवडतो मला, असं सोपं वाटतं. चला पटकन पुरण घातलं शिजायला तोपर्यंत बाकीची तयारी करा, भात घाला एकीकडं, भजीची तयारी करा, पीठ मळा, पुरण शिजलं गूळ टाकून परता, पुरण वाटा की लगेचच मग पोळ्या लाटून घ्यायच्या, आमटीला फोडणी द्यायची, मग पोळ्या लाटायच्या, भजी पापड तळायच्या आणि जेवायचं. असं आवडीचंही आणि सवडीचंही जेवण म्हणल्यासारखं आहे. तर बघा एक पिठाचा गोळा घेतला छोटा आणि त्याच्या डब्बल ह्याचा गोळा घेतलेला आहे पुरणाचा. मस्त अशी जरा हे करून घेतलं पोळीसारखं, थोडंसं पुरीसारखं उंडा करून घेतला आणि त्याच्यामध्ये एवढं भरपूर सारं आपलं पुरण भरलेलं आहे. आणि मस्त असं ते आतमध्ये पर्यंत जरासं हे करून घ्यायचं, टाकून घ्यायचं आहे. आणि हा उंडा आहे ना हा बनवून घ्यायचा आहे आणि वरती एक्स्ट्राचं जे पीठ येतं ना ते काढून टाकायचं आहे. आणि गोल गरगरीत अशी मस्त पोळपाट भरून, तवा भरून सरसरीत पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे. खरं सांगू का, मी पहिल्यांदा पुरणपोळी केली ना तेव्हा मी 8वीला होते. 8वीला असताना पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तरी प्रत्येक सणाला लहानपणापासून पुरणपोळी आणि अजूनही पुरणपोळी. तुम्हाला सांगते ह्याच्या सीझनमध्ये, आंब्याच्या सीझनमध्ये तर आमरसपोळी शिवाय तर जेवणच नसतं. कोणी येऊ देत पाहुणा रावळा किंवा आपण कुणाकडे जाऊ देत किंवा आठवड्यातून एकदा असं पुरणपोळी आमरसपोळीचं स्वयंपाक होतंच होतं. तर बघा भरपूर मोठी गोल गरगरीत अशी छान एकदम मस्त तवा भरून पोळी लाटलेली आहे, भरपूर गुबगुबीत पुरण टाकून बरं का, साधीसुधी पण नाही. आणि आहे ना जरा तवा एकदम जरा जास्त गरम झालेला म्हणून मग लगेच पलटी केली, छान अशी खरपूस भाजून घेतली तूप वगैरे लावून. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या करून घेतल्या बघा एकामागे एक. आणि मग पोळ्या झाल्यावरती म्हणलं चला आता भजी पापड तळायची वेळ आली असं. तर कसे वाटतात मैत्रिणींनो माझे व्हिडिओ, तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि रेसिपीज कशा वाटत आहेत, घरगुती साध्या सिंपल जे मी घरात बनवते तेच तुम्हाला दाखवते, वेगळं काहीच नाही बरे का. आणि बघा आता भजीच्या पिठाला पाणी सुटले बघा एकदम मस्त कांद्याला, म्हणजे तेल कडकडीत तापवायला ठेवलेलं आहे फुल गॅसवरती. आणि ही काळी कढई म्हणजे झालेली आहे आणि केलेली पण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की तळून एक मी स्पेशल ही कढई काळीच करून टाकलेली आहे, म्हणजे जेव्हा काही तळायचं असतं ना तर ही स्पेशली तळण्यासाठीच ठेवली. तर ऑलरेडी पाणी सुटलं होतं बघा ह्याला भजीच्या पिठाला, म्हणजे कांद्याला आपल्याला पाणी सुटतं. मग किंचितच पाणी टाकायचं आहे, थोडंसं अगदी तुम्हाला सांगते एक घोटभर पाणी टाकलेलं आहे. आणि मस्त आपलं पीठ रेडी झालेलं आहे, तेलही तापलेलं आहे. आता मस्त अशा पटापट ह्याच्यामध्ये भजी सोडून घेणार आहे. एकदम छान कुरकुरीत गोल गरगरीत भजी ह्याच्या होतात बरे का. अशा भजी मस्त लागतात. आमटी भातासोबत भजी, कुरडई, पापड म्हणजे काय बोलायचं, मज्जाच वेगळी हो की नाही. चला तुम्हाला आवडते की नाही पुरणपोळी नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि तुमच्या घरात पण असं आहे का की कोणी पुरणपोळी खात नाही, तर मग परत त्यांना वेगळं तुम्हाला चपाती भाजी बनवावी लागते, तसंही असेल तरीही सांगा बरं का मैत्रिणींनो. चला अशा प्रकारे मस्त अशा बघा भजी कशा चुरचुरीत, तर छान अशी बघा एकदम मस्त थोडासा कलर चेंज होऊस तोपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. मस्त अशा भजी तळून घेतल्या आणि ह्याच्या आधीच आहे ना, भजीच्या आधी मी कुरडे आणि पापड तळून घेतलेत बरं का. ते नाही दाखवलं वाटतं मी, म्हणजे माझ्याकडनं स्किप होतं. काय करायचं गं, ही गडबड असते, स्वयंपाक करायचा असतो सगळ्याच गोष्टीची, त्यामुळे ना इकडं तिकडं थोडंसं होतं बरं का, काहीतरी राहूनच जातं प्रत्येक व्हिडिओमध्ये. चला असं चालायचंच मैत्रिणींनो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मस्त अशा आपल्या भजी रेडी झालेल्या आहेत आणि संपूर्ण स्वयंपाकही आपला तयार झालेला आहे. एकदम छान असा बघा काय पुरणपोळी आहे, पिवळा बटाटा आहे, भजी आहे, कुरडई आहे, आमटी आहे, दूध आहे, त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार टाकलेली आहे आणि भात आहे. या जेवायला मैत्रिणींनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत